नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र सिद्धार्थ तांबे. तर तुमच्यासाठी सुंदर असं तळ दाखवतो मी तुम्हाला. जे तळ आपलं नगर मनमाड हायवेवरती तळ आहे. थोडा गाड्यांच्या आवाजामुळे डिस्टर्ब होत असेल तर आता काय होणारच. आता एवढं हेवीवर म्हटल्यानंतर गाड्यांच्या आवाज डिस्टर्ब होणारच आहे. नगर मनमाडची किती अशी छान अशी अवस्था झाली आहे ना, हे तुम्हाला सर्वांना मी आज दाखवतो. राहत्यापासून चालू केलंय म्हटलं त्याला एक काहीतरी पॅच ठरवून घेऊ कुठून कुठपर्यंत दाखवायचंय. कारण की नगर टू मनमाड दाखवणं हे शक्य नाहीये. पहिले गल्लीत बघू मग दिल्लीत बघू काय करायचं. तर पहिले लोकल लेवलला दाखवतो तुम्हाला काय. आता कदाचित साईड गाड्यांमुळे तुम्हाला जास्त ऐकू येणार नाहीये. सो प्लीज तेवढा कॉम्प्रोमाइज करा आजच्या दिवस माझ्यासाठी. तर ठीक आहे, पहिले आपण बघूया काय. तर तुझ्या खड्ड्यांची हेच बघा किती झाली आहे. माझा पाय बघा आता कुठपर्यंत जातोय. आता एवढा माझा पाय मध्ये गेलाय हे बघा. तर हे खड्डे म्हणजे यांच्यात एखादा आला ना तो गेलाच पाहिजे, तो संपलाच पाहिजे. आज एवढे मोठे खड्डे झाले. विचार केला होता मी या खड्ड्यात झोपूनच ब्लॉक करायचं, पण आहे तर पाणी आहे तर झोपलं तर सगळा ओला होईल. हे बघा एवढं पाणी आहे आणि नगर मनमाड आहे आपला. आता ह्याच्यात काय बोलणार. एवढं जर पाणी असल्यावर कशी गाडी घालणार. त्यामुळे गाड्या सगळ्या ह्या साईडनी डायव्हर्ट केल्या. हे बघा उलट्या साईडनी सर्व गाड्या डायव्हर्ट केलेल्या. आता हे शिर्डीचे जेवढे काही जे स्वॅब्स आहे कोरोनाचे, तर ते सगळे स्वॅब्स ह्याच रोडनी घेऊन जातात. सिरियस पेशंट आहे ते ह्या रोडनी जाणार आहे. एखादी अँब्युलन्स कितीच्या स्पीडनी या रोडनी जाऊ शकते. आता तुम्हीच मला उत्तर द्या कमेंट मध्ये, कळवा किती फास्ट गेली पाहिजे. किंवा आपल्या अँब्युलन्स आजपर्यंत एवढे पण ऍडव्हान्स नाहीये की त्यांना खड्डे माफ आहे, म्हणजे खड्ड्यात त्यांना काही फरक पडत नाही. अशी एखादी अँब्युलन्स अशी असेल तर तशी पण सांगा. ही बघा ही अशी अवस्था झाली आहे. ओ काका काकांनी तर पाण्यातूनच गाडी घातली. अहो काका रस्ता खराब आहे इकडून. एक मिनिट काय काय. हा रस्ता एवढा काही खराब आहे. नगर मनमाड हायवे इतका काही खराब झालेला आहे का त्यानं दिवसा चालणं मुश्किल आहे. तेव्हा रात्रीचं चालणं कसं चालायचं हे परमेश्वराच्या भरोशावर चालावं लागणार आहे. तुम्ही कुठून आले. मी आता आलो कोपरगाववरून. हा. कोपरगाव ते निर्मळ पिंपरी पर्यंत रस्त्याला एवढे काही खड्डे का खड्ड्यात रस्ता शोधावा का रस्त्यात खड्डा हेच काही समजत नाहीये. सुप्रियाताईंना माझी विनंती आहे, आपण 2 वर्षापूर्वी फार मोठमोठाले तुम्ही सेल्फी विथ खड्डा असं काहीतरी प्रोग्राम राबवला होता. आता का राबवत नाहीये आपण. आता का कुठे गेले, कुठे बसले तुमचे खड्डे. हा कुठे तुम्ही आता सध्या. आम्हाला तर काय टीव्हीला दिसना आणि कुठं पण दिसना. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तर तुम्ही असा काही कल्लोळ केला का असं वाटत होतं का बा खड्डेच खड्डे साऱ्या रस्त्याला ना. आता काय परिस्थिती आहे. मी काय कोणत्या राजकीय पक्षाचा माणूस नाहीये. मी एक सर्वसाधारण नागरिक आहे आणि एक नागरिक म्हणून मी सुप्रियाताईंना विनंती करतो का तुम्ही या एकदा नगर मनमाड हायवे बघा स्वतः आणि सेल्फी पाठवा.